हिमाचल प्रदेश, सोलांग नाला, 18 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025. 13 डिसेंबर 2024ला विश्वनाथ भावे यांनी या ट्रेकचा मेसेज टाकला. ट्रेकिंग हा काही माझा विषय नसल्यामुळे मेसेज वाचून मला झेपेल असं वाटत नाही असे उत्तर देऊन टाकले. फिरण्याची आवड वेगळी आणि ट्रेकिंग हा वेगळा छंद. पण फोनवरील त्यांच्या बोलण्याने त्यांनी मला तुम्हाला जमेल असं पटवलं. त्यानंतर मीही तयारी दर्शवली व अखेर होकार कळवा. 8 ते 14 या वयोगटातील चिंचवड येथील चिखली गावातली शाळेतली 40 मुलं त्यांच्या 5 शिक्षकांसोबत या ट्रेकला होती. शिवाय 24 ते 79 पर्यंतच्या वयोगटातील मंडळी असल्याचं सांगितलं. या ट्रेकचा सूत्रधार श्री मुकुंद देवधर याच्याशीही संपर्क केला असता त्यानेही तसेच समजावले. याचा सराव म्हणूनच मी, आमोद गोवित्रीकर व भावे या तिघांनी सातारा येथील जरंडेश्वरच्या हनुमान मंदिराला भेट द्यायचे ठरवले. 28 डिसेंबर 2024ला आम्ही या मंदिराला भेट दिली. हे मंदिर 3000 फूट उंचीवर असून 1000 पायऱ्या आहेत. त्यातल्या 450-500 पायऱ्या या बांधलेल्या होत्या व बाकीचे दगडांच्या आधारानेच वर जायचे होते. याआधीच मला कंबर दुखण्याचा त्रास सुरू झाला होता, पण सुदैवाने त्या दिवशी मला तो झाला नाही, किंबहुना जाणवला नसेल. नंतर त्यावर ट्रीटमेंट सुरू केली, त्यामुळे जरा टेन्शन होतं. मन आणि वय यांच्या शर्यतीत कधीकधी वयाची सरशी होऊ शकते, पण मला तसे होऊ द्यायचे नव्हते. नंतर थोड्याच दिवसांनी आमच्या ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ श्रीमती श्यामला जोशी यांचाही यात समावेश झाल्याने मी मनाची समजूत काढली की जेवढं जमेल तेवढा आपण ट्रेक करायचा. 18 एप्रिल 2025चे पुणे चंदीगड इंडिगोचे पहाटे 3 वाजतानेचे तिकीट व येतानाचे 27 एप्रिल 2025चे चंदीगड मुंबई एअर इंडियाचेही तिकीट पाठवले. दोन्ही तिकिटांचे रुपये 18,900ही त्याला पाठवून दिले. ट्रेकला आवश्यक असणारे बुटांची खरेदी जरंडेश्वरला जाण्याआधीच केली होती. जाण्यापूर्वी काय तयारी करायची त्याची यादीच पाठवली होती. एव्हाना माणसांची यादी तयार झाली होती. सर्व वयोगटातील माणसांची यादी खालीलप्रमाणे: मुंबई व ठाणेहून सुधीर काटदरे, प्रसन्न मेहेंदळे, सुरेश नाखवा, मुकुंद देवधर, हेमंत गाडगीळ व श्यामला जोशी. पुण्याहून प्रकाश भावे, प्रणव जोगळेकर, मृणाल गोसावी, आशापूरक गोसावी, प्रशांत भोंडे, सोनिया दौरी शिकारपूर, आनंद फाटक, भावना फाटक, यशवंत लिमये, प्रिया घोटणकर. हैदराबादहून भारती मराठे, राहुल पळणीटकर, दीप्ती पळणीटकर, अनिशा पळणीटकर आणि आयुष पळणीटकर. इंदूरहून सुषमा जोशी. जसजसे दिवस जवळ येत होते तशी तयारी आणि टेन्शन दोन्हीही वाढत होते. त्यात मुकुंद आता एवढे दिवस राहिले तेवढे दिवस राहिले असे मेसेज टाकून माझे टेन्शन वाढवत होता. अखेरीस तो दिवस उजाडलाच. माझे जाण्याचे तिकीट पुण्याहून असल्याने मी 14 एप्रिलपासून पुण्यातच तळ ठोकून होतो. त्यामुळे 2 वेळा भावे आणि मुकुंदाबरोबर रुद्राचा सराव करता आला. आज दिवस पहिला व दुसरा, दिनांक 17 आणि 18 जुलै 2025. पुणे चंदीगड प्रवास. पुणे चंदीगड हे विमान 18 एप्रिलला पहाटे 3 वाजता असल्याने 17 एप्रिलच्या रात्री 11च्या दरम्यान निघायचं ठरले. त्यामुळे मी, भावे व प्रणव तिघेही इनोव्हा करून पुणे विमानतळावर रात्री 12:30च्या सुमारास दाखल झालो. ठरल्याप्रमाणे इतर जणही त्याच सुमारास विमानतळावर पोहोचत होते. आमच्या 12 जणांची एकच फ्लाईट होती. विमान वेळेवर सुटून चंदीगडला 5:20 वेळेवर पोहोचले. सुषमा तर अगोदरच चंदीगडला येऊन हॉटेलवर थांबली होती. चंदीगडहून सोलांग नाला येथे पोहोचण्यासाठी 16 सीटर अर्बानिया गाडीची व्यवस्था केली होती. वाटेत 1 तासाच्या अंतरावर हवेली या स्टार सदृश्य हॉटेलमध्ये 10:30च्या सुमारास हॉटेल गार्डन ईव्ह येथे नाश्ता झाला. भरपेट नाश्ता झाल्यावर पुन्हा प्रवास सोलांग नाल्याच्या दिशेने चालू झाला. वाटेत बर्फाच्छादित शिखरे व हिमालयाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत प्रवास चालूच होता. बाहेरील एखादे महत्त्वाचे ठिकाण किंवा दृश्य दिसले तर मुकुंदाची त्यावर माहिती किंवा टिप्पणी असायचीच. त्यामुळे ते ठिकाण नीट बघितले जायचे. कारण मुकुंदाची ही ठिकाणे भरपूर वेळा पाहून झाली होती. त्यामुळे त्याचा या जागेवरचा अभ्यासही दांडगा होता. आईसलँड कॉटेजला पोहोचायला आम्हाला 5 वाजले होते. गेल्यावर गरम चहा, कॉफी व सोबत पकोडेही होते. त्यामुळे सर्वांचा थकवा दूर होण्यास थोडीशी मदतच झाली. रात्रीच पावसाला सुरुवात झाली. जेवण रात्री 8:30 वाजता होते. जेवणानंतर आजचा दिवस संपला. आजचा दिवस तिसरा, दिनांक 19 एप्रिल 2025. अंजनी महादेव ट्रेक. अगोदरच्या नियोजनाप्रमाणे आजचा दिवस हा आरामाचा होता. पहाटेपासूनच गडगडाटासकट पाऊस पडत होता. नाश्त्याच्या अगोदर रुद्राचा सराव झाला. सकाळी चहा, कॉफी व नाश्ता झाल्यावर पाऊसही थांबला. हवामान एकदम स्वच्छ झाले.
अचानक अंजनी महादेवच्या ट्रेकला जाण्याची कल्पना पुढे आली व सर्वांनी त्याला संमती दिली देखील. रात्रीच्या पुरेशा झोपेमुळे व सकाळच्या प्रसन्न वातावरणामुळे सर्वजण तयार झाले असावेत. सर्व सरंजामासहित अंगावर आवश्यक ते सर्व कपडे चढवून सर्व लगेच तयार झाले. निघण्यास 10:30 वाजले होते. हॉटेलवरून बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत चांगलाच चढ होता. त्याच रस्त्यावर अंजनी महादेवपर्यंत जाण्यासाठी ATV उपलब्ध होत्या. परंतु सर्वच जण ताज्या दमाचे व वर जाण्यास उत्सुक असल्याने सर्वांनीच चालत जाण्याचा निर्णय घेतला. पुढचा बराचसा रस्ता सपाट होता. आमच्यातल्या श्यामला जोशीबाईंनी शेवटपर्यंत चालत न येता मध्येच एका ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आरामाची मुकुंदाने व्यवस्था करून दिली होती. त्यांच्या वयाकडे बघता त्यांनी योग्यच निर्णय घेतला होता. पण एवढं चालून येण्याच्या त्यांच्या जिद्दीला सुद्धा सलामच. रस्ता जरी सपाट असला तरी दगडधोंड्यातून, खाचखळग्यातून, चढ उताराचा, कधी नदी ओलांडून तर कधी रस्त्यावरून असा वेगवेगळ्या मार्गाने होता. देवळावरचा भगवा ध्वज लांबूनच दिसत होता. तेवढाच काय तो आशेचा किरण मनाला समाधान देत होता. आता देऊळ टप्प्यात आलं अशी हुलकावणी बरीच वेळा देऊन सुद्धा अजून मुक्कामी पोहोचायची वेळ काही येत नव्हती. शेवटी एक वेळ अशी आली की हे काय, देऊळ समोर आलं असं वाटत असताना देवळापर्यंत जायचा बर्फाचा मार्ग दिसायला लागला. बर्फावरून चालण्याची उत्सुकता व त्यासाठी करावी लागणारी कसरत हे दृश्य समोरच दिसत होते. वरती जाण्यासाठी काठी विकणारे जागोजागी उभेच होते व ती घेणेही तितकेच गरजेचे होते. बर्फावरून चालण्याचे अंतर जरी जास्त नसले तरी चालणं मात्र जिकिरीचे होते. सरते शेवटी आम्ही देवळापर्यंत पोहोचलो. महत्त्वाचे म्हणजे देवळापर्यंतच्या काही पायऱ्या चढण्यासाठी बूट काढून जावे लागणार होते. बूट काढणे आणि पुन्हा घालणे हे मोठे कसरतीचे काम होते, पण त्याला पर्याय नव्हता. अनवाणी चालण्याची अजिबात सवय नसल्यामुळे व तेही गारगार पायऱ्यांवरून. 27 वर्षांपूर्वी अमरनाथ समोर केलेल्या कसरतीची आठवण झाली. अंजनी महादेव म्हणजे माता अंजनीने आपल्याला सर्व शक्तिमान पुत्र व्हावा म्हणून ज्या जागी तप केले ती ही जागा. भगवान शंकराने देखील वीच तुझ्या पोटी जन्म घेईन असे अंजनीला सांगितले. मनोभावे पिंडीला व नंदीला नमस्कार केला. या जागेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पिंडीवर सतत होत असलेला नैसर्गिक अभिषेक. खूप उंचावरून या पिंडीवर धबधब्याचे पाणी अखंड पडत असते. फोटो घेऊन तिथून निघण्याच्या तयारीला लागलो. बर्फावरून वर चढत जाण्यापेक्षा उतरणे किती कठीण असते हे माहीत असल्यामुळे प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकावे लागत होते. शिवाय काठीही मदतीला होतीच. आयुषने माझा हात धरला होता तरी एका बेसावत क्षणी आम्ही दोघेही साफ आडवे झालो. थोड्याशा प्रयत्नाने दोघेही सावरलो व पुन्हा सावधगिरीने खाली उतरायला लागलो. शेवटी आमचा बर्फावरचा प्रवास संपला व परतीचा प्रवास सुरू झाला. पुन्हा तशीच कसरत करत माघारी परतलो. येता जाता फोटो घेण्यासारख्या बऱ्याच जागा होत्या, पण चालताना बाळगावी लागणारी सावधगिरी महत्त्वाची की फोटो महत्त्वाचे याचे भान ठेवून सावधगिरीला प्राधान्य दिले. त्यामुळे फोटो कमी काढले गेले. जाऊन येऊन अंतर साधारण 4 किलोमीटर एवढे होते. वाटेत येताना श्यामला जोशीबाईंना बरोबर घेतले. वाटेत चहा कॉफीही झाली. हॉटेलवर यायला 3 वाजले होते. संध्याकाळी 6 वाजता हॉटेलवर गरम गरम पकोडे, सँडविच, चहा कॉफीचा बेत झाला. रात्री 8-8:30 वाजता जेवण होते. मी मात्र रात्रीचं जेवण स्किप केले व लवकर झोपलो. आज दिवस 4था, दिनांक 20 एप्रिल 2025. पराशर लेक भेट. पराशर लेकला जाण्याचा बेत कालच जेवणानंतर ठरला. अर्थात इथले सर्व काही हवामानावर अवलंबून असते. सकाळपासून पाऊस पडत होता. गारांचाही अनुभव सकाळी घेता आला. सकाळी 5:45 वाजता सँडविच, चहा, कॉफी घेऊन 6:15 वाजता पराशर लेककडे बसने प्रवासाला सुरुवात केली. 9:15च्या सुमारास पराशर लेकवर पोहोचलो. सकाळी लवकर बाहेर पडल्यामुळे नाश्त्यासाठी केळी, मोसंबी वगैरे फळे घेतली होती. शिवाय प्रत्येकाने आपल्या जवळच्याही खाण्याच्या वस्तू घेतल्या होत्या. आज नशिबाची साथ चांगली असल्यामुळे टेम्पो अगदी दारापर्यंत नेता आला होता. पराशर मुनींचा आश्रम फारच सुंदर होता. हिमाचलमधल्या मंडी जिल्ह्यात हे ठिकाण आहे. सभोवतालचे चारीही बाजूंनी डोंगर व मधोमध आश्रम व बाजूलाच तळे होते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून तसं पाहायला गेलं तर 7,000 फुटावर होते. आमचे हॉटेल तर 8,000 फुटावर होते. पण तरीसुद्धा येथे प्रचंड बोचरागार वारा होता. मंदिरापर्यंत उतरण्यासाठी 90 पायऱ्या व वर येण्यासाठी 73 पायऱ्यांची चढउतार करावी लागली. तळ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा घालायला जागा होती म्हणून सर्वांच्या प्रदक्षिणाही घालून झाल्या. या तळ्यात एक तरंगते बेट म्हणजे फ्लोटिंग आयलँड आहे व याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तळ्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या दिशेला सरकू शकते. या तलावाचा परीघ सुमारे 300 मीटर एवढा आहे. पाणी तर स्फटिकासारखे स्वच्छ आहे.
याच्या आध्यात्मिक महत्त्वामुळे भारतातील हा सर्वात पवित्र तलावांपैकी मानला जातो. पराशर ऋषींनी या तलावाच्या काठावर 63,000 वर्ष तपश्चर्या केली, म्हणून याचे नाव पराशर तलाव असे पडले आहे. पारंपरिक समजानुसार हा तलाव 13व्या शतकात मंडीचे राजा बानसेन यांनी बांधला व तो बांधायला त्याला 12 वर्ष लागली. महाकाय भीमाने या सरोवराची निर्मिती केली असाही समज आहे. या तलावाच्या खोलीबद्दलही अनेक समज आहेत. याच्या खोलीचा अंदाज अजूनपर्यंत कोणालाही घेता आला नाही. अनेक परदेशी नागरिकांनी याची खोली मोजण्याचा प्रयत्न केला, पण ती मोजू शकले नाहीत. याबाबत असेही सांगितले जाते की इथे तपस्या करणाऱ्या भक्तांना मिळालेल्या वरदानामुळे इथे बाहेरील कोणालाही प्रवेश मिळत नाही, त्यामुळे कोणालाही तलावाची खोली मोजता येत नाही. मंदिराची ऊर्जा ही जागा शुद्ध करते व याची प्रचिती ध्यान करताना येते, असा अनेकांचा अनुभव आहे. मंदिरात पराशर मुनींची मूर्ती आहे, पण या मूर्तीमागे चक्क श्री विष्णूची मूर्ती असल्याचं तेथील पुजाऱ्याने मंदिराची माहिती देताना सांगितले व त्याचा फोटो त्याच्या मोबाईलवर देखील दाखवला. परंपरेने या मंदिराची पूजा आचार्य ब्राह्मण करत नाहीत, तो मान क्षत्रियांना दिला आहे. पराशर तलावाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत पुन्हा परतीची वेळ कधी जवळ आली याचे भानही राहिले नाही. तिथेच थोडासा फलाहारही झाला व नंतर 11:30च्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू झाला. दुपारी 2च्या दरम्यान हॉटेल देवधाम येथे जेवणासाठी थांबलो. पोटपूजा झाल्यावर पुन्हा बसने हॉटेलच्या दिशेने प्रवास सुरू. संध्याकाळी 4:50 दरम्यान आम्ही बसने हॉटेलवर पोहोचलो. आल्यावर चहा कॉफी झाली. रात्रीचे जेवण 8:30 वाजता होणार होते. आज दिवस 5वा, दिनांक 21 एप्रिल 2025. त्रिलोकीनाथ यात्रा अटल टनेल मार्गे. आज सोमवार म्हणून आजचा दिवस त्रिलोकीनाथसाठी निवडला होता, नव्हे राखून ठेवला होता. आम्ही सर्वच जण म्हणजे 22 जण त्रिलोकीनाथला जाण्यास उत्सुक होतो. त्यासाठी 2 बसची सोय करण्यात आली होती. प्रवासाचे मुख्य आकर्षण म्हणजे आजचा प्रवास अटल टनेलमधून होता. निघताना वातावरण एकदम स्वच्छ होते, त्यामुळे सर्वच जण खुशीत होते. हॉटेलपासूनचे त्रिलोकीनाथचे अंतर 92 किलोमीटर होते. त्रिलोकीनाथला जायचा रस्ता तर हिमाच्छादित शिखरांनी नटलेला व वेड लावणारा, पूर्ण हिमाने वेढलेले डोंगर आणि दऱ्या अशा सौंदर्याने नटलेला असा होता. समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची 19,200 फूट होती. त्रिलोकीनाथसाठी आम्हाला लाहोलच्या दिशेने पुढे जायचे होते. हॉटेलपासून मनाली लेह राष्ट्रीय महामार्ग 3वर सुमारे 11.5 किलोमीटरवर अटल टनेल सुरू होतो. या टनेलनंतर आपण कुलू खोऱ्यातून लाहोल स्पिती खोऱ्यात प्रवेश करतो. एव्हाना आम्ही 9,600 फुटावर पोहोचलो होतो. आता आमची बस अटल टनेलमधून जाणार होती. हा बोगदा सुरुवातीला रोहतांग टनेल म्हणून ओळखला जायचा. हिमाचलमधील 10,000 फूट उंचीवर असलेला सर्वात लांब असलेल्या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर असून रुंदी 10 मीटर आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर 45 किलोमीटरने कमी झाले असून 2 तास प्रवास वेळ कमी झाला. हा टनेल पूर्ण करण्यासाठी 700हून अधिक वृक्षतोड करावी लागली. 8 ऑगस्ट 2003 साली झालेल्या ढगफुटीमुळे तात्पुरता रस्ता बनवण्यासाठी 42 मजुरांचा मृत्यू झाला. या बोगद्यात हवा खेळती राहावी व प्रदूषण होऊ नये म्हणून पंखे बसवले आहेत. आग प्रतिबंधक योजनाही कार्यान्वित केली आहे. याच्या जोडीला काही दुर्घटना घडली तर रेस्क्यूसाठी बोगद्याच्या खाली 3.5 मीटर उंचीने साधारण तेवढ्याच रुंदीचा बोगदा खाली केला असून दर 250 मीटरवर अटल टनेलमधून रेस्क्यू टनेलमधून बाहेर जाता येते. 25 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान मोदी यांनी या बोगद्याचं अटल टनेल असं पुनर्नामकरण केले व 4 ऑक्टोबर 2020 साली बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अशा या ऐतिहासिक अटल टनेलमधून आमचा प्रवास चालू होता. अशा सुंदर व निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या या रस्त्यावरून आमची वाटचाल मंदिराच्या दिशेने होत होती. अटल टनेलमधून बाहेर आल्यावर दिसणारा स्पिती आणि लाहोल या जंक्शनवरचा नजारा तर अवर्णनीय होता. मुद्दाम बस थांबून येथे फोटोग्राफी केली. त्रिलोकीनाथसाठी आम्हाला लाहोल खोऱ्यातूनच पुढे जायचे होते. बोगद्यातून बाहेर आला की डावीकडे वळून नॅशनल हायवेवरून भाग नदीच्या उजव्या तीरावरून प्रवास सुरू राहतो. सोलांगपासून सुमारे 50 किलोमीटरवर उजवीकडून चंद्रा नदी येते आणि दोघांचा संगम झाल्यावर या नदीला चंद्रभागा असे ओळखले जाते. असे म्हटले जाते की भारतात या नदीला चंद्रभागा नाव आहे, तर शेजारील देशाकडे जायला लागल्यावर तिला चिनाब या नावाने ओळखले जाते. येथेही संगमावर फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. येथे नदीच्या संगमावर मिळणारे गोटेही अप्रतिम होते, पण वेचण्यास वेळच नव्हता. तिथेच चहा कॉफी झाली. तंडी पुलाच्या खाली हा संगम होता. या पुलाच्या पलीकडे राज्य महामार्गावर 37 किलोमीटरचा प्रवास होतो. नंतर शेवटचे 5 किलोमीटर गावातल्या रस्त्यावरून प्रवास करून अखेरीस 10:55 आम्ही त्रिलोकीनाथ येथे पोहोचलो. मंदिर चालत 5 ते 7 मिनिटांवर होते. गार वारा वाहतोच होता. रुद्र म्हणणाऱ्यांनी सकाळपासून उपवास करून सोवळे नेसले होते. पूजेच्या तयारीची जबाबदारी सुषमा व गौरीवर सोपवली होती.
पौरोहित्याची जबाबदारी स्वतः मुकुंदाकडे होती. रुद्र म्हणणाऱ्यांमध्ये मी, मुकुंद, भावे व लिमये यांचा समावेश होता. अभिषेकाची जबाबदारी सर्वांचीच होती. पूजा करताना तापमान साधारण 1 डिग्रीच्या आसपास होते. शेवटी आरती व मंत्रपुष्पांजली होऊन पूजेची सांगता झाली. प्रसादाचे वाटप होऊन गुरुजींचा आशीर्वादही घेतला. दुपारी 12:35 पूजा आटोपून बसकडे निघालो सुद्धा. जोपर्यंत पूजा चालू होती तोपर्यंत वातावरण एकदम स्वच्छ होते. पूजा संपून बसमध्ये बसताना वातावरण बदलू लागले. पावसाची लक्षणे दिसू लागली. जणू भगवान त्रिलोकीनाथला आमच्याकडून पूजा करून घ्यायचीच होती. याहून देवाचा आशीर्वाद वेगळा तो काय असतो. बसने प्रवास सुरू झाल्यावर वाटेत उदयपूर येथे मृकुला देवीचे मंदिर होते. पण पावसाला सुरुवात झाल्यामुळे व वर पायऱ्या चढून जायचे असल्यामुळे वर बूट काढून जावे लागणार होते. त्यामुळे आम्ही विंड शीटर घालून उतरलो सुद्धा. पण पावसामुळे मंदिरापर्यंत जाण्याचे रहित केले व खालूनच नमस्कार केला. पावसाबरोबर थोड्या वेळाने हिमवृष्टीला देखील सुरुवात झाली. बाहेरील नजारा बघण्यासारखा होता. त्याचे शब्दात वर्णन करताच येत नाही. नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. वाटेत जेवून जायचा विचार होता, पण बाहेरील पावसामुळे व बर्फवृष्टीमुळे तो बेत रद्द करून थेट हॉटेल गाठण्याचा निर्णय घेतला. हॉटेलवर पोहोचायला 4:30 वाजले होते. आल्यावर गरम गरम भजी, बटाटा चिप्स, चहा, कॉफीचा बेत होता. नंतर मुलांचा कॅम्प बघायला गेलो. एकूण 40 मुलं व 5 शिक्षक होते. प्रत्येक टेंट्समध्ये 4 मुलांची सोय केली होती. 8 ते 14 वयोगटातील मुले होती. रात्री 8 वाजता सूप व 8:30 वाजता जेवण होते. आज दिवस 6वा 22 एप्रिल 2025. धुंडी थाच ट्रेक अँड कॅम्पिंग. आज धुंडी थाच या ट्रेकला जायचे होते. तेथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी बियासगुंडच्या ट्रेकला निघून परत धुंडी थाचला यायचे होते. माझा तर धुंडी थाचपर्यंत जाण्याचे निश्चित होते व 1 रात्र टेंटमध्ये राहून दुसऱ्या दिवशी गाडीने हॉटेलवर परत येण्याचे नक्की होते. या ट्रेकला जाण्यासाठी सकाळी 8:30 वाजता नाश्ता करून 9:15च्या दरम्यान चालायला सुरुवात केली. कपड्यांची सारी तयारी करून पहिल्यापासूनच हातात काठी घेऊन निघालो होतो. जाऊन येऊन ट्रेक साधारण 10 किलोमीटरचा होता. आम्ही 8,000 फुटावर होतो व अंदाजे 9,500 फुटावर जायचे होते. वाटेत जलविद्युत केंद्रे दिसली. हिमाचल आणि उत्तराखंड येथे बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर अशी अनेक लहान मोठी जलविद्युत केंद्रे चालू असून स्थानिक वीज निर्मिती होत असते. डोंगर, चढ उतार, हायवे वगैरे सगळ्या प्रकारचा रस्ता पार करून आम्ही मजल दरमजल करत दुपारी 1:40 मुक्कामी पोहोचलो. आमच्याबरोबर मुलेही होती. ती तर आमच्या मागाहून येऊन अगोदरच पोहोचली होती. अर्थात प्रत्येकाचा पोहोचण्याचा वेळ हा त्याच्या चालण्याच्या गतीवर व दमणुकीवर अवलंबून होता. माझ्या या गतीला राहुलची देखील साथ मिळत होती. माझी मात्र चालण्याची गती खूपच कमी होती. त्यामुळे मी बहुतेक सर्वात शेवटी पोहोचलो. अर्थात माझ्याबरोबर माझ्या सोबतीला व साथ द्यायला प्रसन्न, नाखवा, भावे व प्रणव होते. त्यामुळे अजिबात एकटं वाटलं नाही. एका अर्थाने ते माझी काळजीच घेत होते. एकंदरीत माझी तरी खूपच दमणूक झाली होती. दमल्यामुळे जेवणही फारसं गेले नाही. जेमतेम 2 चमचे डाळभात पोटात ढकलला. नंतर थोडा आराम करून चहा, कॉफी, बिस्किट तयार होतीच. वातावरणात फारच गारवा होता. राहण्यासाठी टेंट्स होते. टेंट्स उभारले होते. ती जमीन वन विभागाची होती. दरवर्षी या जमिनीचा लिलाव होतो. आईसलँडच्या मालकांनी येथे टेंट्स उभारले होते व छोटेसे गावच वसवले होते. दोघांसाठी, चौघांसाठी, किचनसाठी व डायनिंगसाठी विविध आकाराचे टेंट्स उभारले होते. पुरुष व महिलांसाठी शौचालयासाठी वेगवेगळी टेंट्सही उभारली होती. आजच मुकुंद, प्रसन्न, श्यामला व गौरी हॉटेलवर परतले होते. टेंटमधून बाहेर येणे व आत जाणे तेही बूट घालून हे फार जिकिरीचे होते. टेंटमध्ये दिवे नव्हते. झोपायला स्लीपिंग बॅग्स होत्या. टेंटची दारासाठी लावलेली चेन उघडून बाहेर येणे म्हणजे एक दिव्यच होते. रात्री जेवणही होते. मी तरी जेवण स्किप केले. झोप मात्र चांगली लागली. आज दिवस 7वा 23 एप्रिल 2025. परतीचा प्रवास. सकाळी उठल्यावर मात्र फ्रेश वाटत होते. आज सकाळी 2 पर्याय उपलब्ध होते. एक, सकाळी बियासच्या ट्रेकला निघून जायचे किंवा दुसरा गाडीने परत हॉटेलवर परत जायचे. माझा दुसरा पर्याय ठरलेला होता. भावे व प्रणव दोघेही सकाळी 6 वाजता बियासच्या दिशेने 10,500 फुटांपर्यंत चालत गेले व 8 वाजता परत आले. प्रणव परत शाळेच्या मुलांबरोबर ट्रेकला निघून गेला. 8:30च्या सुमारास नाश्ता झाला व नंतर लगेचच थोड्या वेळाने गाडीने खाली हॉटेलवर जाण्याची वेळ आली. आज 2 गाड्या करून पळणीटकर कुटुंबीय व आम्ही इतर मंडळी गाडीने परत हॉटेलवर परत गेलो. आम्ही 9:30च्या दरम्यान गाडीने परत हॉटेलवर पोहोचलो होतो. आजचा उर्वरित दिवस आरामाचा होता आणि आवश्यकही होता. दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण या कार्यक्रमांनी आजचा दिवस संपला. आज दिवस 8वा 24 एप्रिल 2025. स्थानिक प्रेक्षणीय स्थळे. आज सकाळीच 6 वाजता हैदराबादचे पळणीटकर कुटुंबीय सोलांग नाला येथून रवाना झाले होते. आज सकाळपासूनच मन विषण्ण होते.
भारतीच्या खूपच आठवणी मनात गर्दी करून येत होत्या, पण त्याला विराम देणे आवश्यकच होते. आज काय काय बघायचे, कोणत्या ठिकाणाला भेटी द्यायच्या, याची सर्व जुळवाजुळव भावे आणि मुकुंद यांनी केली होती. एकूण 10 जण येण्यास उत्सुक होते. त्यानुसार टेम्पो ट्रॅव्हलरची सोय केली होती. सकाळी 9:20 नाश्ता करून बसने स्थानिक प्रेक्षणीय स्थळांसाठी निघालो. गुलाबा व्ह्यू पॉइंट. वर जाण्यासाठी छोट्या गाड्यांना परवानगी आहे. ती ऑनलाईन किंवा आयत्या वेळीसुद्धा मिळू शकते व त्यासाठी प्रवेश फी ₹250 होती. आमची बस असल्यामुळे आम्हाला खालूनच या सौंदर्याचा आस्वाद घेता आला. बर्फाच्छादित शिखरे व भरपूर गारवारा होता. थोडी फोटोग्राफी करून तिथून निघालो. पूर्वी भुर्जपत्रावर लिहिले जायचे. गुलाबाकडे जाताना ड्रायव्हरने काही भुर्जपत्राची लहान मोठी झाडे दाखवली. त्या झाडाचे जवळ जाऊन फोटोही काढले व काही भुर्जपत्राचे नमुनेही घेतले. वशिष्ठ मुनी आश्रम. 1.5 किलोमीटरवर चढून जायचे होते. ऊनही भरपूर होते. वर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध होत्या. एका गाडीत 4 जण बसू शकत होते व गाडीचा दर माणशी ₹150 होता. वर वशिष्ठ मुनी मंदिर, राम मंदिर व गरम पाण्याचे कुंड होते. 4 जण चालत व 4 जण गाडीने वर गेले. मला वर जाण्याची संधीच मिळाली नाही. मी आणि श्यामला जोशी गाडीतच बसून होतो. या सर्व मंदिरातील कोरीव काम उत्कृष्ट आहे. येथून पुढे 1.5 तास चालत गेला की एक लहान व एक मोठा असे धबधबे आहेत, पण वेळेअभावी हे रहित करून सर्वजण परत आले. नागगर किल्ला. नंतर कुलू जिल्हास्थित नागगर किल्ला बघण्यास गेलो. हा किल्ला सिद्धसिंग यांनी सन 1460 AD या काळात बांधला. 1978 साली हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने हेरिटेज हॉटेल चालवण्यासाठी ताब्यात घेतले. येथे जाण्यासाठी ₹50 प्रवेश फी आहे. देविका राणी आणि निकोलस रोरिक आर्ट गॅलरी. दुपारी 3 वाजता आपापल्या रुचीप्रमाणे जेवण घेतले. जेवणानंतर देविका राणी व निकोलस रोरिक आर्ट गॅलरी बघायला गेलो. येथेही प्रवेश फी ₹50 आहे. या दोघांच्या संबंधित अनेक वस्तू आणि स्मारके आहेत. अनेक पेंटिंग्ज आणि स्केचेस यांचा समावेश आहे. स्वेत्स्लाव रोरिक, निकोलस रोरिक यांचे पुत्र यांचे आणि देविका राणी यांचे लग्न झाले होते. हे देखील प्रसिद्ध चित्रकार होते. देविका राणी त्या काळातली आघाडीची नायिका होती. काईस गोम्पा मॉनेस्ट्री. यानंतरचे ठिकाण म्हणजे काईस गोम्पा मॉनेस्ट्री होती. इतर मॉनेस्ट्रीज असतात तशीच ही मॉनेस्ट्री होती. विशेष म्हणजे पहिलीपासूनची मुलं येथे गुरुकुल पद्धतीने राहत असल्यामुळे वसतिगृहाची इमारत, संध्या व पठण करण्याची व्यवस्था होती. हिडिंबा मंदिर तर नूतनीकरणासाठी बंद होते, त्यामुळे तेथे जाण्याचे टाळले. आज दिवसभर पाऊस नव्हता, पण गार वारा मात्र होता. हॉटेलवर पोहोचायला 6 वाजले होते. संध्याकाळी चहा कॉफी व रात्री जेवण. आज दिवस 9वा, दिनांक 25 एप्रिल 2025. पाताळसू ट्रेकचा प्रयत्न. आज माझ्यासाठी तरी आरामाचा दिवस होता. नाश्ता झाल्यावर भावे, प्रणव, संजू व नाखवा हे चौघे जेवढं जमेल तेवढं पुढे जाऊया कल्पनेने पाताळसूसाठी बाहेर पडले. त्यांच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून ईशा आली होती. मी आणि वैशू नदी पार करून सोलांग गावाचा चढ सुरू होण्याआधीच परतलो. साधारण 2 किलोमीटर एवढी तरी चाल झाली होती. सोलांग नाला गावच्या ट्रेकला मी गेलेलो नसल्याने या दिवसाचे संपूर्ण वर्णन श्री विश्वनाथ भावे यांनी केलेलं आहे. ते त्यांचाच शब्दात ऐकूया. भावे आणि इतर 3 जण सोलांग गावाच्या चढाईसाठी निघाले. नदी ओलांडली की गाडी जाईल एवढा रस्ता आहे. नंतर पाऊलवाट सुरू होते. 5 मिनिटांच्या चालीनंतर पायऱ्या चालू होतात. या चढून गेल्यावर गावातल्या 8600 फूट उंचीवर असलेल्या कंचननाग मंदिराजवळ पोहोचतो. अनेक शतकांपूर्वी बांधलेल्या या मंदिरात फक्त जुलै महिन्यात ही नागदेवता प्रकट होते व नृत्यासह उत्सव साजरा केला जातो. असा समज आहे की पूर्वी देवतेचा इथेच मुक्काम होता, पण बियास नदीला आलेल्या पूरमुळे देवता वाहून खाली असलेल्या गोशाला गावात गेली. ते पाहून स्थानिकांनी तिची पालखी केली आणि मंदिरात आणले. तेव्हापासून देवता फक्त उत्सवापुरतीच गावात येते. नाग मंदिराच्या जवळ पारंपरिक पद्धतीने बांधलेले 3 मजली घर आहे. यापुढे चढ आणखीनच कठीण होत होता. थोडी विश्रांती घेऊनच पुढे जावे लागत होते. पायऱ्यांची उंची वाढून चढ आणखीन खडा झाला. एवढ्यात ईशाने पुकारा केला की हम गाव के आखरी मकान तक पहुंचे है, आणि खरोखरच त्यापुढे एकही घर दिसत नव्हते. जोशी मठाच्या तपोवन प्रोजेक्ट पुढे गेल्यावर जशी एका ठिकाणी भारत सीमा में आखरी चाय की दुकान अशी पाटी आहे त्याची आठवण झाली. पुढे गेल्यावर एक मंदिर लागते, पण पुजाऱ्याशिवाय तेथे कोणालाही प्रवेश नाही. जवळ जाऊनही काही दिसत नव्हते. पुढे पायऱ्या उतरून गेल्यावर देऊळ असावं असं वाटत होतं. थोड्या विश्रांतीनंतर
पुन्हा चढायला सुरुवात केली, पण चढ अधिकच खडा दिसला. पुढे जायचं की परतायचं असा विचार करताना त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालायला लागलो. प्रणवने माझी सॅक घेण्याची देखील तयारी दाखवली, पण आज निग्रहाने पुढे जायचंच असं ठरवून पुढे जात होतो. ईशाने सुद्धा वेळ संपत आल्याची सूचना केली, पण तिच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून तिचा प्रस्ताव मागे सारून, तुला कोणी बोललं तर मुकुंदाला सांगून त्याची काळजी मी घेईन असं आश्वस्त तिला केले. प्रणवच्या डिजिटल घड्याळात ऑक्सिजन लेव्हल चेक केली. ती सुद्धा 92 ते 94 होती व नाडीही मर्यादेत होती. सुंठीची गोळीही तोंडात टाकली. वाटेत काही बायका गवतासारखं काहीतरी घेऊन जाताना दिसल्या. विचारल्यावर सांगितलं की याचा खतासाठी व गुरांच्या चाऱ्यासाठी उपयोग होतो व याची साठवण थंडीत पुरेल एवढी केली जाते. 11 वाजता 9000 फूट पार केल्याचं मीटर दाखवत होते. ईशाच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करून पुढे चालू लागलो. चढाचा खडेपणा पाळाला आणि छातीलाही जाणवू लागला होता. ईशाने सांगितले की थोडे चढून गेल्यावर टेबल येईल, तिथे पाताळसूसाठी थंडीत कॅम्प असतो. या बोलण्याने थोडी उभारी मिळाली आणि पुढे चालू लागलो. वाटेत ईशाने 2-3 वेळा पाताळसूला जाऊन आल्याचं सांगितलं व पुढची चढण थोडी सोपी केली. छोट्याशा पठारावर कॅम्प कसा सेट करत असतील याचा विचार करत असताना प्रणवने आपण 10,557 फुटावर पोहोचल्याचं जाहीर केले. पायाची स्थिती आणि घड्याळाचे काटे याच्या जोडीला मिलिंदचे वाक्य आठवले. शिखर सर केलं की खरा ट्रेक सुरू होतो, कारण उत्साहात चढून आल्यावर दमलेल्या पायांनी उतरून जाणं अवघड जातं. मनोमन त्याला वंदन करून मागे फिरण्याचा निर्णय घेतला. उतरणं कठीणच जात होतं. मनाला एकच समाधान होतं की नुकताच नागिनीतून बरा होऊन सुद्धा अजूनही जिद्द व उभारी कायम होती. यथावकाश 10,557 फूट उंचीवरील बोगा गावापर्यंत जाऊन जेवायच्या वेळेला परत आलो. पण तेव्हा कळलं की आता आपली हौस पूर्ण भागली आहे. असो, या सहलीचा उद्देश नक्कीच पूर्ण झाला. परत आल्यावर श्यामलाने स्वागत व जोडीला अभिनंदनही केले. असे होते भाव्यांचं 25 तारखेचं केलेलं वर्णन. गरमागरम जेवणानंतर आराम आवश्यक होता व नंतर बॅगा लावण्याचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी 7:30 वाजता डॉक्टर तेजस लिमये हिच्या मुलाचा चिरंजीव परम याचा वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन झाले व रात्रीच्या जेवणानंतर दिवस संपला. आज दिवस 10वा आणि 11वा, 26 एप्रिल 2025 आणि 27 एप्रिल 2025 परतीचा प्रवास. आज म्हणजे 26 एप्रिलला सकाळी 6 वाजता सँडविच चहा कॉफी घेऊन आम्ही 10 जण 6:30 वाजता मणिकरण आणि चंदीगडसाठी रवाना झालो. आजचा आमचा सोलांग नाला येथला शेवटचा दिवस होता. सोलांग नाला येथून 29 तारखेला निघणार होते. त्या सर्वांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. 10 जणांसाठी 2 इनोवा केल्या होत्या. समस्त स्त्रीवर्गासाठी 1 व आमच्यासाठी 1 अशा 2 गाड्यांनी आमचा प्रवास सुरू झाला. याचे कारण असं की त्यांना त्यांच्या मनासारखं शॉपिंग करता यावं म्हणून. 3 तासांनी आम्ही मणिकरण येथे पोहोचलो. तिथे गुरुसाहेबाचे दर्शन व प्रसाद घेतला. नंतर लंगरमध्ये जेवलो. शिवमंदिराचे दर्शन घेतले व गरम पाण्याचे कुंड बघितले. फार वर्षांपूर्वी मणिकरण बघितले असल्याने त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत खूपच फरक जाणवला. गुरुद्वाराचा झालेला विस्तार व आकुंचित पावलेलं गरम पाण्याचे कुंड बघून मन विषण्ण झाले. सुमारे 2:30 वाजता चंदीगडच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू झाला. सोलांगनाला सोडून आता चंदीगडच्या दिशेने प्रवास चालू झाला तेव्हा वातावरणातला फरक जाणवायला लागला होता. अंगावरचे गरम कपडे कमी कमी व्हायला लागले होते. स्त्रीवर्गासाठी गाडी वेगळी असल्यामुळे त्यांना शॉपिंगसाठी थेट जाता आलं व येताना त्या जेवूनच आल्या. पंजाबमधल्या वुडक्रेस्ट हॉटेलमध्ये आम्ही 4 रूम्स बुक केल्या होत्या. आम्ही पुरुष मंडळी हॉटेलवर सामान ठेवून जेवून करूनच आलो. हॉटेलपासून चंदीगड विमानतळ 5 किलोमीटरवर होते. आज दिवस 12वा, दिनांक 27 एप्रिल 2025. प्रत्येकाच्या फ्लाईटच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. इंदूरची फ्लाईट वाया दिल्ली होती. मुंबईसाठी फ्लाईटची वेळ संध्याकाळी 7:45ची होती व पुण्याच्या फ्लाईटची वेळ रात्री 11च्या दरम्यान होती. भावे, सुषमा व मी एकाच वेळी विमानतळावर निघालो. प्रत्येकजण वेळेतच आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. माझे विमान रात्री 10 वाजता वेळेत पोहोचले. मी रात्री 11:15ला घरी सुखरूप पोहोचलो. दुसऱ्या दिवसापर्यंत घरी सुखरूप पोहोचल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवर येत होते. सर्वात शेवटी मुकुंदाचा निरोप घरी वेळेवर पोहोचल्याचा आला, कारण त्याची निघण्याची तारीखच 29 होती. शाळेची मुलेही सुखरूपपणे घरी पोहोचली. त्यावेळी सर्वार्थाने आमची हिमाचल यात्रा सफल संपूर्ण झाली. या प्रवासाच्या कालावधीत तापमान साधारण 0 ते 5 डिग्रीपर्यंत होते, तरी कोणालाही कसला त्रास झाला नाही. ही जमेची बाजू. कोणतीही अचानक नैसर्गिक आपत्ती ओढवली नाही. सर्व काही सुरळीत पार पडले. ही सर्व त्या त्रिलोकीनाथाचीच कृपा. ईश्वरी कृपाशीर्वाद आणखी वेगळा काय असतो? हेमंत गाडगीळ. शेवटचे पान. टीमबद्दल.
आपल्या शालेय जीवनापासून रफ वहीचं महत्त्व आपल्यासाठी खूपच होते आणि त्या वहीतल्या शेवटच्या पानावर तर अतोनात प्रेम होतं. अगदी पेन चालतं की नाही हे बघण्यापासून ते महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यापर्यंत. ते उघडलं की पाहिजे ती नोंद लगेच मिळतेच. तसं हे आपल्या प्रवास वर्णनातलं शेवटचं पान. आपली ही हिमाचल वारी यशस्वी झाली. त्यात महत्त्वाचा वाटा असणारी मंडळी म्हणजे मुकुंद आणि त्याची टीम. त्यात सुधीर, प्रसन्न, नाखवा किंवा प्रशांत असो, प्रत्येकाची भूमिका तेवढीच महत्त्वाची होती. प्रशांतचा रोल एवढ्यासाठी महत्त्वाचा की त्याच्या ऐन तारुण्यात उमद्या वयात त्याने मुकुंदाबरोबर असे अनेक ट्रेक केले होते. त्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी केवळ आरामासाठी प्रशांतने याला हजेरी लावली होती. त्याचे येणं म्हणजे उत्तम मनोधैर्य व जबरदस्त इच्छाशक्तीचं उत्तम उदाहरण. त्यासाठी त्याला सलाम. बाकी तिघांची सांघिक जबाबदारी माझ्यासारख्या म्हणजे दुसऱ्यांना धीर देण्याची आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्याची आणि सर्व काही कोऑर्डिनेट करायची होती. संजू आणि मृणाळ, वैशू, गोसावी दोघेही क्लासमेट्स. पराशर तलावाजवळ संजूने भीष्माचं म्हटलेलं स्वगत तर कायमच स्मरणात राहील. आनंद आणि भावना फाटक. आनंद आणि भावना यांचा उत्कृष्ट संगम व गोड जोडी. आनंदचा तर दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन होऊन देखील त्याचा चालण्याचा उत्साह तर दांडगाच म्हणायचा. श्यामला जोशी, आपल्या ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्य. त्यांचं नाव आपल्या यादीत बघूनच मी माझ्या मनाला येण्यासाठी तयार केले होते. त्यांनीही 50 वर्षांपूर्वी त्यांच्या तरुणपणाच्या ऐन उमेदीतल्या काळात अशा ट्रेकचं नेतृत्व केले होते. गौरी आणि सुषमा, पुणे इंदोर एक्सप्रेस आणि अतूट जोडी. पळणीटकर कुटुंबीय, 5ही जण, सर्व वयोगटातील एकत्र कुटुंब. राहुलची साथ मला धुंडीत हातच्या ट्रेकमध्ये तर आयुष्यची साथ अंजनी महादेवच्या ट्रेकमध्ये लाभली. प्रियाचा आणि प्रशांतचा ट्रेकला न येण्याचं कारण अगदी भिन्न होतं. शरीराला कोणताही त्रास न देता फक्त आराम करण्यासाठी आपल्या मामाबरोबर आलेली आनंदी तरुणी. अस्मादिक, भावे आणि प्रणव, मुंबई, पुणे आणि बँगलोर याचा संगम. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. चॅनल सबस्क्राईब करायची म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून